नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आता निवडणूक प्रचारासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत। आजचा आणखी 1 दिवस आणि उद्याचा दिवस आहे आणि आता आपण आहोत गोखलेनगर बारामती हॉस्टेलच्या बाहेर। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची या ठिकाणी रॅली आहे। या रॅलीमध्ये आता आपण सहभागी होतोय। त्या रॅलीद्वारे खासदार अमोल कोल्हे हे नागरिकांना या मतदारांना आवाहन करणार आहेत की महाविकास आघाडीला मतदान करा। चला तर जाऊयात या रॅलीमध्ये। मतदान केंद्रात जायचं आणि पंजाब पाहून निवडून आणायचं आणि पंजाब पाहून बारागावच्या 12 शहर महाराजा आमचे लाडके नेते दत्ताभाऊ बहिरट यांना विक्रमी मताने निवडून येऊ दे रे महाराजा। आणि आमच्या शिवाजी मतदारसंघाचा दणदणीत विकास होऊ दे रे महाराजा। मित्रांनो, आजच्या या रॅलीमध्ये या ठिकाणी एक पथनाट्य सादर करण्यात आलेलं आहे आणि या पथनाट्याची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहे। काय पथनाट्य केलं तुम्ही, कशा करता केले? आमचे लाडके नेते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दत्ताभाऊ बहिरट हे शिवाजी मतदारसंघातून उभे राहिलेले आहेत। तर त्यांच्या प्रचारासाठी आम्ही एक पथनाट्य सादर इथे केलं आहे। काय मेसेज देत आहे? काय दत्ताभाऊंना आपल्याला निवडून आणायचे, कारण आज आपण जे पाहिलं आजचे दिन येणार आहेत, आजचे दिन येणार आहेत, आजचे दिन येणार आहेत, पण आजचे दिन हे आलेच नाहीत। तर आजचे दिन कशी येणार? तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून देऊन काँग्रेसची सत्ता आणून आपल्याला आजचे दिन आणायचे। खरं तर काय करायला पाहिजे? आपल्याला पंजा हे आपले जे चिन्ह आहे, पंजा या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला आपल्या महाविकास आघाडीला निवडून आणून द्यायचे। आपल्याला निरोप ऐकलात? काय करायचं ते ठरवा। धन्यवाद। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, दत्ताभाऊ बहिरटांचा विजय असो, दत्ताभाऊ बहिरटांचा विजय असो। मित्रांनो, या ठिकाणी आजच्या रॅलीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे आपल्या बरोबर आहेत आणि अमोल कोल्हेंची रॅली आज या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। दत्ता बहिरट यांच्या प्रचारासाठी ही रॅली आहे। अध्यक्षांना अध्यक्षजी, आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, काय माहोल वाटतो तुम्हाला? माहोल आम्ही तुम्हाला सांगतो की या वेळेला शिवाजीनगरमध्ये ज्यांनी गद्दारी केली असेल त्याला लोक त्यांची जागा दाखवतील। बहुमताने गेल्या वेळेला आम्ही फक्त काही 4,500-5 हजार मतांनीच फरक पडला, लोकसभेला 3,000 मतं पडला, पण ह्या वेळेला दत्ता बहिरट आणि काँग्रेस पक्ष 15,000च्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील। वातावरण कसं वाटतंय? 1 नंबर वातावरण। उमेदवारासकट जेवढे काही इकडची नेते मंडळी त्याचबरोबर कार्यकर्त्यांची फळी आहे, दिवस रात्र एक केलं एवढ्यासाठीच केलं आहे की ज्या पक्षाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्याच पक्षाला आव्हान ज्या वेळेला तुम्ही देता तेव्हा त्या कार्यकर्त्याला आता असं वाटायला लागलं आमच्या जीवावर मोठे झाले, आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवतो। मित्रांनो, हे होते शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ज्यांना खात्री आहे दत्ताबापू बहिरट यावेळेस नक्कीच विजयी होतील। धन्यवाद।
हाताचा पंजा 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 समोरील बटन दाबून आपले उमेदवार दत्ता बर्डेंना प्रचंड बहुमताने विजय करा. हाताचा पंजा 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 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य दत्ता बर्डे यांना प्रचंड बहुमताने विजय करा. राजशेखर हाताचा पंजा 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 समोरील 1 नंबरचे बटन दाबून आपले बटन दाबून आपले लाडके उमेदवार मान्य दत्ता बर्डे यांना प्रचंड बहुमताने विजय करा. पंजा पंजा आपले लाडके खासदार संसद रत्न माननीय अमोल कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटीला येत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य
खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटीचे आहे. 20 तारखेला 1 नंबर समोरील पंचायतच्या समोरील बटन दाबून प्रयत्न मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटीचे आहे. मान्य दत्ता भैरव यांना प्रचंड बहुमताने जिंकला. यांचे खून हाताचा पंजा 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 आपले लाडके उमेदवार मान्य दत्ता भैरव यांना प्रचंड बहुमताने विजय करा. यांची खून हाताचा पंजा 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 खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटीचे आहे. दत्ता भैरव आगे बढ़ो, दत्ता भैरव आगे बढ़ो. महाविकास आघाडीचा आपले लाडके उमेदवार मान्य दत्ता भैरव यांच्या प्रचारार्थ संसद रत्न माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटी देत आहे. चला पुढे घ्या. संसद रत्न माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब माननीय आखिरी जानेवारी उत्सव गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे माननीय कोल्हे साहेब यांचे हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती मित्र मंडळ यांच्यातर्फे माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि माननीय उमेदवार दत्ता भैरव यांचे हार्दिक स्वागत. अमोलजी कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटीचे आहे.
संसदरत्न माजी खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या प्रत्यक्ष भेटीस येत आहे. विधानसभेचे अधिकृत उमेदवार छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय दत्ता बैरट यांच्या प्रचारात आमचे ब्लॉकाध्यक्ष विशाल आणि अजित अनिलजी पवार साहेब आपण सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झालात. आजच्या रॅलीला खऱ्या अर्थाने जी शोभा आली ते आमचे डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून लोक त्यांना ज्या भूमिकेतून पाहतात, ज्या भूमिकेचा तो वापर करतात, असे आपल्याला खासदार आज आपल्या रॅलीमध्ये लाभलेले आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी या आपल्याला शिवाजीनगर मतदारसंघामध्ये विशेषतः गोकुलनगर जनवाडीमध्ये त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. तो जातीवादी पक्ष आहे. या जातीवादी पक्षाला आपल्याला जर बाजूला ठेवायचं असेल, महाविकास आघाडीची जर आपल्याला सत्ता आणायची असेल आणि ती येणार आहे, या येणाऱ्या 20 तारखेला आपल्या मतानं, आपल्या एक एक मताच्या रूपानं महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. सगळ्यांना मित्रांनो, सगळ्यांना मला एक सांगायचं की आपण गेले 10 वर्ष पाहतोय की आताचे जे स्थानिक आमदार असतील की ते अजून नगरसेवकाच्या काळामधून बाहेर पडलेलेच नाही. अजूनही त्यांना असं वाटतं की आपण नगरसेवकच आहोत. आमदाराच्या काय भूमिका असतात, आमदाराचं काय काम असतं, याच्यासाठी अजून त्यांना कुठली कल्पना आलेली नाही. त्यांना एकच उद्योग आहे. शिवाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माननीय दत्ता बैरट यांच्या रॅलीच्या निमित्तानं खरं तर जमलेले सगळेच मान्यवर, दीप्तीताई असतील, नितीन भाऊ असतील, अंकुश अण्णा असतील, मोहनजी जोशी असतील, आपण सगळे मान्यवर तुमच्या या रॅलीतला उत्साह पाहिला, मतदारांचा कौल हा स्पष्ट आहे. मतदानाची तारीख 20 आणि आता घरी पाठवायचे शिंदे, अजितदादा, फडणवीस. भावना तुमच्या प्रत्येकाची स्पष्ट आहे. कारण ही निवडणूक केवळ विधानसभेची राहिलेली नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्र धर्म राखण्याची निवडणूक झालेली आहे. आणि आजच मला आता पत्रकार बांधवांनी सांगितलं की माननीय अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आज विधान केलं की ते पवार साहेबांबरोबरच आहेत. याचं कारण काय माहितीये? कारण लोकसभेला 31 खासदार निवडून देत असताना महाराष्ट्रानं दाखवून दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट आहे. पण लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा बाकी है. आणि आता तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची केवळ लाट नाही, सुनामी आली, सुनामी. आणि यामध्ये महायुतीचं सरकार हे नेस्तनाभूत होणारे याची कल्पना आल्यामुळं कदाचित पराभव समोर दिसत असल्यामुळे अजितदादांसारख्या नेत्यानं तसं विधान केलं असावं. पण हे होत असताना भारतीय जनता पक्षाकडून सतत विखारी प्रचार केला जातोय. तुम्ही बघत असाल उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, विषवल्ली पेरण्याचा काम करतात, पटेंगे तो कटेंगे असं सांगतात. माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो, अहो तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरण्यासाठी ज्या महाराष्ट्रात येतो, त्यांना जर तुम्ही बटेंगे तो कटेंगे सांगत असाल तर नम्रतापूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो, बटेंगे तो कटेंगे सारखं विष हे गंगा यमुनेकाठच्या भुसभुशीत मातीत उगवू शकत असेल, हा सह्याद्रीच्या काळ्या पाषाणाचा महाराष्ट्र आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना 16 आलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न उभं केलंय. आणि या महायुती सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकाचं जगणं महाग झालंय. रवा वाढला, मैदा वाढला. माझ्या भगिनी तिकडं दाजीनी सांगितलं असेल आमच्या लाडक्या बहिणीला दिवाळीला करंजा करा. बहिणीने सांगितलं खोबरं झालं 140 ते 280.
दाजीनी सांगितलं शंकरपाळ्या तळा, बहिणीने सांगितलं तेलाचा डबा वाढलाय 600, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, रोजचं जगणं महाग झालं. हे महायुतीचं पाप आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचे आपण लेकरं आहोत. या महायुतीच्या सरकारच्या काळात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. त्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाचं आपण काहीतरी देणं लागतो. दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातंय. 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होत आहेत. हे पाप महायुती सरकारचं आहे. सर्वसामान्य युवक जेव्हा रोजगाराच्या अपेक्षेने जातो, आईबाप सांगतात पोराला कॉलेजला जा, शिक, डिग्री घे, चांगली नोकरी मिळेल. पोरग अभ्यास करतं, मेहनत करतं, डिग्री घेतं. इंटरव्ह्यूला जाता जाता चपला घासल्या जातात, पण रोजगार मिळत नाही. कारण येणारा प्रत्येक रोजगार, मग वेदांता, फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, बस ट्रक पार्क असेल, महायुतीच्या सरकारनं सगळे रोजगार हे गुजरातच्या कशात घातले. आणि त्यामुळे महाराष्ट्राची भाकरी खाऊन जर गुजरातची चाकरी करायची असेल आणि दिल्लीतून गुबू गुबू वाजल्यानंतर नंदीबाईला सारख्या माना डोलवायच्या असतील तर अशा महायुतीच्या सरकारचं करायचं काय? हेच तुम्हाला दाखवून द्यायचं 20 तारखेला. 20 तारखेला तुमचं प्रत्येक मत, दत्ता बापूंना जाणारं तुमचं प्रत्येक मत हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जाणारं मत आहे. तुमचं प्रत्येक मत हे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना जाणारं मत आहे. तुमचं प्रत्येक मत हे माननीय राहुलजी गांधी यांना जाणारं मत आहे. आणि तुमचं प्रत्येक मत हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जाणारं मत आहे. त्यामुळे तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो. निशाणी लय भारी आहे. हे कोण आपल्याला बटेंगे तो कटेंगे सांगतात, त्यांना सांगा हात जोड़तो, हाथ नमस्कार करतो. हम बटेंगे और कटेंगे नहीं, हम जुड़ेंगे और जीतेंगे. त्यामुळे याच हाताने आशीर्वाद दिला जातो, याच हाताने मदतीचा हात पुढे केला जातो. आणि तरी कुणी ऐकणार नसेल तर याच हातानं महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांना आपल्याला अद्दल घडवायची. माणूस आपला दत्ता बापूंचं काम, त्यांचे विचार, ईव्हीएम वरचा नंबर. आणि म्हणूनच दत्ता बापू समोरच्या पंजाच्या चिन्हा समोरचं 1 नंबरचं पंजाच्या चिन्हा समोरचं बटन दाबा. आणि महाराष्ट्रभर फिरलोय, महाराष्ट्रभर फिरलोय. जवळपास 125 पेक्षा जास्त सभा झाल्या. महाराष्ट्राचा मूड पक्का आहे. महाविकास आघाडीचं सरकार येतंय. आणि त्यामुळे एवढं सांगतो, पंक्तीला जेव्हा बसतो तेव्हा जिरबीची पंगत असेल तर वाढपी ओळखीचा असला तर हळूच त्याला खुणावता येतं, 1 जिरबी जास्त. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येत असताना वाढपी आपल्या हक्काचा असला पाहिजे याची जाणीव ठेवा. विकासाच्या जिरबीचा वेळा हा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की येईल एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. महाविकास आघाडीचा